मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स डे टू डे या चालू घडामोडी व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. बघा, 26 ऑगस्ट 2024 या दिवसाचे आपण करंट अफेअर्स ऑनलाईन स्वरूपात पाहणार आहोत. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी लखपती दीदींची देशव्यापी संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली? तर ते जळगाव येथे हे कार्यक्रम संपन्न झालेला आहे. टेलिग्राम ॲपचे संस्थापक आणि CEO डॅश यांना पॅरिस फ्रान्स येथे अटक करण्यात आली. पावेल दुरोव आहेत, हे लक्षात ठेवा. फेसबुक म्हणजेच आताचा मेटा, त्यानंतर व्हॉट्सअप तर मेटाचा एक प्रकार आहे. यूट्यूब यांचे CEO तुम्हाला वारंवार विचारत असतात, ते लक्षात असू द्या. जसं टेस्लाचं CEO कोण विचारण्यात आलेलं होतं. टेस्लाचे CEO एलॉन मस्क आहेत, बरोबर. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, भारताने 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर यशस्वी लँडिंगच्या यशाबद्दल कोणता दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला? राष्ट्रीय अंतराळ दिवस. आणि 2024चा हा पहिलाच राष्ट्रीय अंतराळ दिवस आहे. ही माझ्या मते येणाऱ्या काळात 100% प्रश्न असेल, इम्पॉर्टंट आहे, खूप वाचण्यात येत आहे. नोवाक जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर सर्बियाचा देशाचा आहे. आणि त्याने आत्तापर्यंत 24 ग्रँड स्लॅम सर्वाधिक जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. ऑलिम्पिकमध्ये देखील यावेळेस त्याने गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. जवळपास सगळ्या स्पर्धाचे त्याने विजेतेपद पटकावलेलं आहे. आत्तापर्यंत 99 विजेतेपद त्या स्पर्धाचे पटकावलेलं आहे. आता आगामी स्पर्धा होणार आहेत, त्यात त्याचा विजय मिळेल तर त्याचं शतक होईल. ठीक आहे. 24 ग्रँड स्लॅमवर यावर प्रश्न यापूर्वी पण आलेला आहे. पुढे भारतीय लष्कराने यंदाचे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे? तर ते तंत्रज्ञान आत्मसात करणारे वर्ष ठरवलेलं आहे. त्यानंतर 15 व 16 ऑक्टोबर रोजी शांघाय सहकार संघटनेची SCO बैठक कोणत्या देशात होणार आहे? ही बैठक होणार आहे मित्रांनो पाकिस्तान या देशामध्ये. सध्या ते चर्चेत आहे. पंतप्रधान मोदी जातील की एखादी अधिकारी जातील, हे विषय त्या संदर्भात बातमी होती ती. पॅरिस येथे आयोजित होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत किती भारतीय खेळाडूंचा समावेश आहे? तर 84 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय पॅरालिम्पिक संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष जे आहेत ते PT उषा आहेत. कोण आहेत? PT उषा. आणि जागतिक ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष बाख काहीतरी आहेत, आडनाव त्यांचं नाव लक्षात येत नाही. पुढे आहे 2021 झालेल्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे किती खेळाडू पात्र होते? तर 54 होते. ते 9 खेळामध्ये पात्र होते. यावर्षी 84 आहेत. भारतीय खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत एकूण म्हणजे जे काही 2021ला झाली त्यामध्ये किती पदके जिंकली होती? तर 19. त्यात 5 सुवर्ण आहेत, 8 रौप्य आणि 6 ब्राँझ आहेत. केंद्राची युनिफाईड पेन्शन लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. बघा, OPS, NPS आणि आता UPS. ओल्ड पेन्शन स्कीमसाठी आपण म्हणजे जे तुम्ही नोकरी लागल्यानंतर बरेच जे एम्प्लॉई आहेत ते अपेक्षित त्यांना ही पाहिजे. NPS म्हणजे तुमचं गव्हर्नमेंट कंट्रीब्युशन आणि शेअर मार्केटवर त्याच्यावर तुमच्या पैशावर त्याने काहीतरी रिटर्न देणार 7 समथिंग. तर ते शाश्वत नव्हती NPSची आणि खूप वाईट NPS स्कीम आहे. आता UPSचं कसं आहे, युनिफाईड पेन्शन स्कीम, याच्यात गॅरंटी दिली की तुमचे शेवटची जी काही पगार असेल त्याच्या म्हणजे बेसिकच्या 50% तुमची पेन्शन असेल, ह्याची गॅरंटी त्यांनी दिलेली आहे. परत त्याच्यामध्ये काहीतरी टर्म कंडिशन आहेत. म्हणजे सगळ्यात बेस्ट कोणती असेल तर ती OPS आहे. त्यामुळे सगळेजण OPSची मागणी करत आहेत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आपण प्रश्न कव्हर केलेले, एवढेच करंट अफेअर्सचे आलेले आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला करंट अफेअर्स ह्या PDF पाहिजे असतील तर टर्निंग पॉईंट्स ॲप जे आहे ते डाउनलोड करा. फ्री स्टडी मटेरियलमध्ये तिथं तुम्हाला मिळून जातील. आणि वार्षिकी चालू घडामोडी आपण चालू केलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला केवळ 10 रुपयामध्ये जानेवारीपासून ते आजच्या म्हणजे 20 ऑगस्टपर्यंतचे प्रश्न आपण बनवलेले, पुढचे बनवत आहोत. एवढे प्रश्न तुम्हाला मिळतील. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.